सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। वत्सल भाव व्यक्त करणारे एक पद आपण आज बघणार आहोत। अगदी छोटंसं पद आहे। अशी अनेक पद दासोपंतांनी लिहिलेली आहेत। अगदी 4-4 ओळींची छोटी छोटी पद आहेत ती। अवधूते वो पक्षिणी कणुवेची झड करुनी, अवधूते वो पक्षिणी, अवधूते वो पक्षिणी कणुवेची झड करुनी, कणुवेची झड करुनी, अवधूते वो पक्षिणी। तुझे बालक पडिले फासा, तुझे बालक पडिले फासा, कवणाची करील आशा, कवणाची करील आशा, अवधूते वो पक्षिणी, अवधूते वो पक्षिणी कणुवेची झड करुनी, कणुवेची झड करुनी, अवधूते वो पक्षिणी। दिगंबरा वेगे आली, दिगंबरा वेगे आली, मनमुखी मुख घाली, मनमुखी मुख घाली, दिगंबरा वेगे आली, दिगंबरा वेगे आली, मनमुखी मुख घाली, मनमुखी मुख घाली, अवधूते वो पक्षिणी, अवधूते वो पक्षिणी कणुवेची झड करुनी, कणुवेची झड करुनी, अवधूते वो पक्षिणी, अवधूते वो, अवधूते वो, अवधूते वो पक्षिणी। ही चाल पारंपरिक नाही, हे मी आधी स्पष्ट करते। मी आत्ता छोटंसं पद आहे, जसं सुचेल स्वर तसं मी ते फक्त गायलंय। त्याला काही चाल लावणं वगैरे हा काही माझ्या डोक्यात आत्ता विचार नव्हता, पण जसं सुचलं त्याच्या लईप्रमाणे मी फक्त ते गायलं। पारंपरिक मात्र ही चाल नाही, हे पदही म्हटलं जात नाही। सांगण्याचा उद्देश असा, हे पद घेण्याचा उद्देश असा, अशी आपण पदं घेतली आहेत, पण सगळ्यात संतांची भावकविता ही त्यांचा सहजोद्गार असते, ती नेणिवेची कविता असते। आणि दासोपंतांची ही नेणिवेची कविता, भावकविता आत्मनिवेदनाच्या पातळीवर येते आणि संवादी सहजोद्गार असून सुद्धा ती जाणीवेनी लिहिली आहे असं वाटायला लागतं। खरं म्हणजे भक्त कवींच्या काव्याच्या मर्यादा अनेकदा मान्य कराव्या लागतात, पण तरीही निवडक भक्तिकाव्याचं जर मनन केलं तर त्याची चिकित्सा करताना त्यातली
अनेक सौंदर्य स्थळं तुमचं मन आकर्षून घेतात. त्यातला जिव्हाळा, त्याच्यातला कळवळा तुम्हाला ठायी ठायी सापडत जातो. भक्तिभाव जरी मर्यादित असला, म्हणजे दत्त हे दैवत आहे आणि दत्ताभोवतीच खरं म्हणजे ही सगळी पदरचना आहे, पण तरी सुद्धा हृदयंगम अशा भावनेच्या छटा तुम्हाला याच्यामध्ये दिसायला लागतात. दासोपंत दत्तात्रेयाचे निस्सीम भक्त होते, तत्वज्ञ होते, योगी होते, पण या दोन्ही भूमिका त्यांनी बाजूला ठेवलेल्या आहेत आणि सर्वसाधारण भक्त म्हणून त्या देवाची ते बाल सुलभ प्रेम भक्ती करतायत. भक्तीची विविध भूमिकांच्या मधून अभिव्यक्ती त्यांच्या पदवाङ्मयातून आपल्याला झालेली दिसते. आता हा जो भक्त आहे तो देवाला विविध भूमिकांच्या मधून बघतो, विविध नातेसंबंधांनी बघतो. त्या त्या भूमिकेच्या अनुषंगानं भक्ताच्या मनामध्ये त्या त्या वेळी अनेक वेगवेगळे भावतरंग उत्पन्न होतात आणि त्या त्या भूमिकेप्रमाणे त्याची तन्मयता, त्याची अनुभूती, त्या देवाच्या रूपाचं गुणाचं वर्णन, त्या देवाविषयी वाटणारी ओढ, त्याच्याबद्दलचं प्रेम, कृतकृत्यता, शरण्यता अशा विविध अनुबंधातून, विविध भावनांमधून हे शब्द बाहेर पडत असतात. अनेकदा ते अत्यंत उत्स्फूर्तपणे येतात. त्याच्यामध्ये प्रचंड आतुरता असते, व्याकुळता असते आणि मनाची ही प्रामाणिक वेदना, संवेदना शब्दामधून व्यक्त होत असते. आणि म्हणून काही शब्द मनाला भिडतात, काही काव्य मनाला भिडतात. दासोपंतांचं हे जे मन आहे ते इथे साधक म्हणून बोलत नाहीये, तर ते आतुर भक्ताचं मन आहे. आणि म्हणून पदवाङ्मयामधून प्रतिबिंबित होताना त्यांच्या मनाचा जर आपण ते प्रतिबिंबित झालेलं जर मन न्याहाळलं, त्याचं परीक्षण केलं, त्याचं निरीक्षण केलं, तर दासोपंतांची आंतरिक उत्स्फूर्त भावना पदांच्या माध्यमातून स्फुट स्वरूपामध्ये व्यक्त झालेली आपल्याला दिसते. आता खरं म्हणजे कवी मनाची अंतर्मुखता, आत्मानुभूती, आत्मनिष्ठा, अंतस्फुरण किंवा अंतःप्रेरणा या भाववृत्तीला बळकट करत असतात. आणि या प्रबळ भाववृत्तीतून उत्कटता प्रकट होत असते. भावकवितेच्या या वैशिष्ट्यांच्यामुळे याच्यामध्ये इंद्रिय संवेदनांना विशेष प्राधान्य असतं. आणि या मानवी इंद्रिय संवेदनांच्यामुळं रसिकाला सुद्धा भावानुभावातील आशयाच्या गुणधर्माशी समरसता पावता येत, तादात्म्य पावता येत. अनुभवाच्या साक्षात प्रचितीची उत्कटता, आनंद, संवेदना या भावकवितेतून संपूर्ण भाववृत्ती या सगळ्या व्यक्त होत असतात. तर खरं म्हणजे भावोज्ज्वलता अखंड प्रस्फुरित होत असते. आणि म्हणून तर इतक्या पदांची निर्मिती आहे. शब्द काय करतो तर भावांचं वहन करतो, भावांचा भार वाहतो, अंतर्गत लय सांभाळतो. आणि म्हणून भावकवितेमधल्या शब्दाशब्दातून भावनेच्या सूक्ष्म लयरेखेची एक तरल जाणीव आम्हाला सहज वाहत असताना दिसते. भावकविता जीवनाचा अर्थ सांगण्याच्या ती भानगडीत पडत नाही, ती तत्वबोध करत नाही, ती प्रबोधन करत नाही, ती उपदेश करत नाही. ती फक्त जीवनाची भावलय नुसती गुंफत जाते. लिरिक्स इज नॉट ए प्रोसेस ऑफ मेकिंग बट ए प्रोसेस ऑफ बीइंग. भावकवितेच्या सूर्यास्ताचे रंग सदैव फिरते इंद्रधनुष्यासारखे आकर्षक असतात. आणि म्हणूनच भावकवितेला द रिचेस्ट फॉर्म ऑफ पोएट्री असं मानलं जातं. आणि म्हणून दासोपंतांची ही भावकविता रिचेस्ट फॉर्म ऑफ पोएट्री अशी आहे. ही भावकविता जी आपण आज निवडली आहे
ती बालसुलभ वृत्तीनं प्रकटणारी. दासोपंतांच्या पदवाङ्मयामध्ये वत्सल भावाने प्रकट होणारी अनेकदा त्याचे मनांचे तरंग आपल्याला दिसतात. तुलनेने बालसुलभ वृत्तीची पदं अधिक आहेत. मला हे मुद्दाम नोंदवायला हवं. आणि या पदांच्या मधून वत्सल भावनांचा आवेग, भावतरंग, अनेक छटा तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. अनेक बालसुलभ वृत्ती प्रवृत्तींचं दर्शन या पदांच्या मधून घडतं. अज्ञानी, हट्टी, लढिवाळ बालक, दुडुदुडू धावणारं बालक, रुसणारं बालक, आई विना एकटं भांबावलेलं बाळ, भयभीत झालेलं, पोरकेपणाची जाणीव असलेलं, आईसाठी, तिच्या दर्शनासाठी, तिच्या भेटीसाठी, तिच्या स्तन्यासाठी भुकेजलेलं, माऊलीच्या स्पर्शासाठी आतुर झालेलं हे बाळ आहे. आणि आईला आर्तपणे आळवणारं बाळ आहे. पोटीचं बालक असं ते नेहमी आपल्याला स्वतःला म्हणवून घेतात. आणि अशाच प्रकारची भावना दासोपंत या पदामधून या ठिकाणी व्यक्त करतात. दासोपंत इथे म्हणतात, अवधूते वो पक्षिणी कणुवेची झड करुणी. अवधूत ही पक्षिणी आहे जी दासोपंत नावाच्या पिल्लाची आई आहे. आणि त्या आपल्या आईला म्हणतायत, मातेला म्हणतायत, हे पक्षिणी, हे माते, माझ्या भुकेसाठी म्हणून तू दाणे वेचायला जातीयस खरी, पण फार वेळ दाणे वेचत बसू नकोस ग, पटकन घरी ये. आई नोकरीवर निघाली की रांगत येणारं लेकरू आईचा पदर धरतं, आज ओढणी धरतं आणि आईला बाहेर जाऊ देत नाही. त्याला माहीत असतं की आई आता नोकरीवर निघाली, ड्युटीवर निघाली, म्हणजे किमान 6-7 तास तरी परत येणार नाही. हीच अवस्था नाही का? बाळाला हे माहिती आहे, पिल्लाला हे माहिती आहे की आई आता बाहेर पडते घरट्याच्या, म्हणजे ती काही काळ येणार नाहीये लवकर. आणि इथे दासोपंत म्हणतात, अवधूते वो पक्षिणी कणुवेची झड करुणी. आई, कण वेचण्यासाठी तू बाहेर पडतेस घरट्याच्या, पण लवकर ये ग, कण वेचून कणुवेची झड करुणी. झड करुणी या एका शब्दामध्ये क्रियापदही त्यांनी घेतले. झडकरी असं म्हणता आलं असतं. झड करुणी म्हणजे येणं, येण्याची सुद्धा प्रक्रिया त्यांनी त्या शब्दामध्ये गोवून टाकली आहे. 2 शब्दांची संधी करून दासोपंत फार सुंदर शब्द तयार करतात. त्याचा हा आणखी एक नमुना. कणुवेची झड करुणी. आई, पटकन ये ग, कण वेचून, झडकरी लवकर ये, पटकनी ये असं म्हटल्यासारखं आहे खरं म्हणजे हे झड करुणी. म्हणजे काही शब्द ना ज्याला योग्य भावना व्यक्त करण्यासाठी जी क्रियापदं, जे शब्द वापरायला हवेत ते तसेच हवेत. पटकन म्हणण्यामध्ये, पटकनी म्हणण्यामध्ये जो एक तात्काळपणा आहे तसं ते झड करुणी. अवधूते वो पक्षिणी कणुवेची झड करुणी. तुझे बाळक पडिले फासा कवणाची करीला आशा. प्रश्नचिन्ह आहे. पुढे ते म्हणतात, तुझे बाळक पडिले फासा कवणाची करीला आशा. इतकं स्पष्ट चित्र दिसतं ना इथे की दासोपंत बंदीगृहामध्ये आहेत, बेरीद अली शहाच्या नजरकैदेमध्ये आहेत आणि दत्तात्रेय माऊलीचा धावा करतायत हे इतकं स्पष्ट जाणवतं. ते असं म्हणतात, तुझे बालक पडिले फासा. पारध्याच्या फाशामध्ये तुझं हे बाळ अडकले आई. आणि मला खरं सांग, तू तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाची आशा आहे? या एका अर्धचरणामध्ये परिस्थितीचा मागोवा सुद्धा आम्हाला घेता येतो. तत्कालीन परिस्थितीमध्ये मुसलमानी राजवटीमध्ये हा हिंदू पोरगा
हे मला इथे नमूद करायला हवं की दासोपंतांना धर्म बदलण्यासाठी, इस्लाम करण्यासाठीच बेरीद अली शहाचा कट होता. त्याचं कारणही मी जाता जाता सांगून जाते. काही दिव्य अवतार पृथ्वीवर जन्माला येतात, ज्यांच्यातली दिव्य शक्ती ही काही जणांना ओळखायला येते आणि मग त्या लोकांना आपल्या धर्माचं प्रवर्तक करावं आणि आपल्या धर्माची वृद्धी करावी, प्रचार करावा, प्रसार करावा, अशा प्रकारची इच्छा, मनीषा या मुसलमानी राजांची होते. या विभूतींची नावं अगदी 21व्या-20व्या शतकापर्यंत आपल्याला घेता येतील. म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये मी सांगेन विवेकानंद आहेत, टिळक आहेत, रामकृष्ण परमहंस तर आहेत, त्यांचे विवेकानंदांचे गुरु, योगी श्री अरविंद घोष आहेत. हे लोक मानव म्हणून जन्माला आले खरे, पण यांच्यामध्ये काहीतरी चमत्कारिक आहे, काही दैवी आहे, हे काही अवतार आहेत. हे आम्हाला जसं आज कळतं तसं तत्कालीन परिस्थितीमध्ये बेरीद अली शहाला दासोपंतांच्याकडे पाहिल्याबरोबर ते कळलं होतं. आणि हा मुलगा आपल्या धर्माचं कल्याण करील, त्याला इस्लाम केलं पाहिजे, हा निश्चय त्याने मनामध्ये केलेला होता. आणि ज्या क्षणी दासोपंतांना त्यांनी बघितलं, त्या क्षणी त्यांनी ठरवलं की हा मुलगा मुसलमान करायचा आणि त्याच्या ह्या अवतारी कार्याचा उपयोग माझ्या धर्मासाठी करून घ्यायचा. पण तेव्हाची इच्छा वेगळीच होती. दासोपंतांचं दैव प्रापंचिक अर्थानं जरी अत्यंत कठीण, दुर्दैव असलं तरी सुद्धा आधिदैविक अर्थानं ते प्रचंड बळकट होतं. आणि त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये बेरीद अली शहानी दासोपंतांना नजर कैद ठेवलं, त्या काळातले नित्याचे क्षण त्यांना कदाचित नंतर पुनर्स्मरण त्याचं होत असेल आणि दासोपंतांनी या रचना केलेल्या आहेत. काळाच्याही अंगावरती थरकाप उठावा अशी परिस्थिती कदाचित या इवल्याशा जीवाची तत्कालीन नजर कैदेमध्ये असताना झाली असेल. जत्रेमध्ये 5 मिनिट 10 मिनिट जर लेकरू आईचं बोट सोडून इकडं तिकडं गेलं तर त्या लेकराच्या काळजाचा थरकाप उडतो, आईच्याही काळजाचा थरकाप उडतो. फक्त कल्पना करा की ती अवस्था काय असते. आणि प्रत्यक्ष दिगंबर पंत जेव्हा दासोला या दरबारामध्ये सोडून जातायत, वाघाच्या गोठणी ठेवून जातायत, तेव्हा या दासोची अवस्था काय झाली असेल. आपल्या नातेवाईकांच्या मध्ये इतकी लग्न होतात, प्रत्येक लग्नामध्ये आपण विहीण म्हणतो, प्रत्येक वेळेला रडतोच की. खरं म्हणजे भावना तीच आहे, पण का रडायला येतं प्रत्येक वेळेला. भावना तीच आहे, पण प्रचंड संवेदनशील आहे, प्रत्येकाच्या मनाच्या अगदी जवळची आहे, संस्पर्श करणारी आहे, जिव्हाळ्याची आहे. आणि दासोपंतांचा तो जो काळ आहे, 1 महिन्याचा काळ आहे, जो काळ त्यांनी नजर कैदेमध्ये काढला, तो काळ काळाच्या पटावरती त्यांना प्रचंड दीर्घ वाटत असला पाहिजे. आणि एक एक क्षण त्यांनी तो कसा काढला त्यांच्या जीवाला माहिती. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे भावनिक सहन केलं, ती भावना त्यांनी अशा शब्दांमधून अनेक ठिकाणी व्यक्त केली आहे, वेगवेगळ्या शब्दांच्या मध्ये. खूप पदं लिहिली आहेत त्यांनी या त्यांच्या अवस्थेवर, या त्यांच्या मनोअवस्थेवर. आपल्याला ऐकताना जरी तोच तोच भाव वाटला तरी कल्पना करा, आपण त्या फेजमध्ये आहोत, आपण त्या अवस्थेत आहोत, आपण काय केलं असतं, आपली मानसिकता काय असली असती, आपण कसे अभिव्यक्त झालो असतो. आणि दासोपंत त्या काळातली त्यांची अवस्था
पुनर्स्मरण करून कदाचित हे पुन्हा लिहित असतील. दासोपंत म्हणतात, अवधूते वो पक्षिणी कणू वेची झड करुनी, तुझे बाळक पडिले फासा, कवणाची करील आशा. आई, आई लवकर ये ग. दिगंबर पंत सोडून गेले. कल्पना करा, किती समर्पक पद आहे त्यांच्या त्या अवस्थेची. काही रक्कम भरायला सांगितलीये बेरीदालीनी आणि ती रक्कम 1 महिन्याच्या आत भरण्याचा हुकूम त्यांनी दिलेला आहे. आणि दिगंबर पंत हा हुकूम ऐकून बाहेर पडलेत. दासोपंत म्हणतात, अवधूते वो पक्षिणी कणुवेची झड करुनी. हे कोणते कण असावेत? काय संदर्भ असला पाहिजे? त्यांना असं तर म्हणायचं नाही, तात साऱ्याची रक्कम जी 1.25 लाख मुद्रा आपल्याला भरायची ती लवकर गोळा करून आणा हो आणि माझी इथून सुटका करा. हा तर गर्भितार्थ नाही. अवधूते वो पक्षिणी कणू वेची झड करुनी, तुझे बाळक पडिले फासा, कवणाची करील आशा. आई, कण वेचून लवकर घरी परत ये ग. तुझं लेकरू पारध्याच्या फाशामध्ये अडकलेलं आहे आणि तुझ्याशिवाय त्याला कोण सोडवणार आहे? त्याला दुसऱ्या कुणाची आशा तरी आहे का? त्याला दुसऱ्या कुणाचीही आशा नाही. आई, तू लवकर परत ये ग. आणि दासोपंत ही छोट्या ओळींमध्ये अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये त्यांची कथा सांगतायत. ते शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणतात, दिगंबरा वेगे आली, दिगंबरा वेगे आली, मनमुखी मुख घाली. आणि या ओळीने या पदाची सांगता होते. चित्र डोळ्यासमोर दिसतंय. दिगंबरा वेगे आली. प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू महिन्याभराच्या शेवटच्या दिवशी बरोबर धावत आलेले आहेत दत्ताजी पाडेवारच्या नावानी. आणि दिगंबरा वेगे आली, मनमुखी मुख घाली. खरं म्हणजे ही भेटीची मिळणी पुढे कधीतरी झालीये, पण ही त्यांच्या मनाची अवस्था आहे. त्यांना असं वाटते की देव आलाय, तात्काळ धावत आलाय. आणि बघा, दीर्घ काळानंतर दिवसभराच्या ड्युटीनंतर आई परत येते तेव्हा ते लेकरू ज्या आवेगाने अंगावर चढतं आणि तोंडामध्ये तोंड घालून आईचं चुंबन घेतं, तिचे मुके घेत राहतं. आई सुद्धा त्या बाळाचे मुके अगदी तोंडात तोंड घालून घेते. ही भावना दासोपंतांनी इथे व्यक्त केलेली. म्हणजे भावनेचे जे स्तर असतात त्या स्तरातले वेगवेगळे उच्च कोटी, मध्यम आणि नीच हे सुद्धा नेमकेपणाने त्यांनी भाव टिपलेले आहेत. दासोपंत म्हणतात, दिगंबरा वेगे आली. त्यांना म्हणायचं असं आहे की मी आर्त साद घातली, आईला परत बोलवलं, तिला सांगितलं की बाई, आई, तुझं हे लेकरू पारध्याच्या फाशामध्ये अडकलंय, तुझ्याशिवाय याला दुसऱ्या कुणाची आशा नाही. आणि मग दिगंबरा वेगे आली आणि माझी दत्त माऊली तात्काळ वेगानं धावत आली, मनमुखी मुख घाली. आणि माझ्या मुखामध्ये मुख तिनं घातलं आणि माझ्यावरती प्रेम करत माझं चुंबन घेऊ लागली. अशा प्रकारची अनुभूती दासोपंत या पदामध्ये व्यक्त करत आहे. 3-3 ओळींची छोटी छोटी अनेक पद आहेत. भाव तोच आहे, पण छटा मोठ्या वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. गडद, फिक्या, तरल, जिव्हाळ्याच्या, प्रांजळ, नितळ, शुद्ध आणि प्रेमाच्या. अशा वेगवेगळ्या छटा आपल्याला शब्दांमध्ये दिसतात. बालसुलभ भावनेची, वत्सल भावनेची अनेक पद दासोपंतांनी लिहिली. त्यापैकी आज हे छोटंसं पद आपण बघितलं.
उद्या याच ठिकाणी याच वेळी आपण भेटूया. मी स्मरण देते, उद्या तिसरं म्हणजे शेवटचं व्याख्यान दासोपंतांच्या जन्माष्टमीचं संध्याकाळी ठीक 7 वाजता डॉक्टर उदय कुंठेकर, जे तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आहेत, ते दासोपंतांच्या पासोडीतलं तत्वज्ञान आम्हाला त्याची ओळख करून देणार आहे. सर्वांना मी विनंती करेन की उद्या संध्याकाळी संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या फेसबुक पेजवरती आपण ते लाईव्ह ऐकू शकाल. तत्वज्ञानाचे चाहते खरं म्हणजे फार कमी लोक आहेत, पण मूळ जीवनाचं सार आहे, मूळ जीवनाचा गाभा आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण थोडं सगळ्या संतांचं हे वेगवेगळं दालन खुलं होतं आहे तर ऐकावं, समजून घ्या. आपण सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी याचा लाभ घ्या. आज इथेच थांबते. उद्या चातुर्मास उपक्रम चिंतनासाठी उद्या याच ठिकाणी याच वेळी आपण भेटूया. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ.